श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। यथा सांगरे कर्म तेहि घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना। दया सर्व पाता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेहि वसेना। यथा सांगरे कर्म तेहि घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना। दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेहि वसेना। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कर्म करत असताना कोणत्याही संकल्पाशिवाय कर्म घडावा, आणि ते काही आमच्या हातून घडत नाही. कोणताच संकल्प नाही. म्हणजे एखाद्यानं जर सांगितलं की संकल्प काय असावा, तर संकल्पच असा असावा की मला काही संकल्प करण्याची इच्छाच माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये. आणि यथासांग कर्मामध्ये, हे कर्म करण्यामध्ये यथासांगरे कर्म तेहि घडेना, आणि कर्म हे त्यामुळे ते योग्य किंवा जे अपेक्षित आहे, संतांना अपेक्षित आहे, समाधान देणारं कर्म आहे, ते कर्म त्याच्या हातून घडत नाही. पण ते कर्म आपल्या हातून घडावं, त्या कर्मातून आपल्याला काहीतरी आनंद मिळावा. आणि जर असं कर्म घडलं तर मग घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. पुण्य गाठी पडणं, पुण्याचा संचय करणं, पुण्य मिळावं, पुण्याची संकल्पना आपल्या मनामध्ये काय असते. आता जीवनाची सफलता आणि जीवनाचा उद्धार होणं, जीवनाची सफलता होणं म्हणजे नेमकं काय असतं पहा. रामराय जेव्हा रानावनातून फिरतायत वनवासाच्या त्या कालखंडामध्ये, आणि सहज एका ठिकाणी रामराय लक्ष्मणजी थांबलेले आहेत. पहा बरं, कोणत्याही प्रकारचा संकल्प नाही, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही, पण भगवंत त्याची ती इच्छा मात्र नक्की पूर्ण करत असतो. त्याला जे हवं ते तो देत असतो, त्याला जे पाहिजे ते तो देत असतो. त्याची इच्छा आणि मनोकामना तो परिपूर्णतेनं पूर्ण करत असतो. आता कोणतं पुण्यपदरी असतं मला माहित नाही, कोणतं पुण्यपदरी असावं हेही सांगता येत नाही. पण रामराय आणि लक्ष्मणजी थांबलेत समुद्रकाठावरती, आणि समुद्राच्या ठिकाणी तिथे गेल्यानंतर रामरायांनी आपल्या खांद्यावरचा धनुष्यबाण काढला, आणि धनुष्यबाण काढला आणि खाली जमिनीमध्ये रोवला. तिथे त्या वाळूवरती ती वालुकामय अशा प्रकारच्या तिथे जरवून ठेवला. काय झालं की त्या धनुष्यबाणाखाली रामाच्या एक बेडूक सापडला, आणि तो बेडूक गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर रामरायाने तो धनुष्यबाण काढून पाहिला, तर तो बेडूक रक्तबंबाळ झालेला बेडूक पाहिला, आणि रामरायांनाही खूप खूप आश्चर्य वाटलं, खूप दुःख झालं. रामरायांनी अंतर्मनानं अंतरचक्षुनं तर पाहिलं
आणि अंतर्मनानं एक असं असतं पहा, देवतांचा संतांचा एक अंतर्नाद असतो, अंतर्मुख वृत्ती असते आणि अंतर्ज्ञान असतं. त्याची आपल्याला कल्पनाही असत नाही. समर्थांनी देह ठेवलेला कल्याण स्वामींना कोणी सांगायला गेलं नव्हतं. अंतर्ज्ञानाने त्यांनी ओळखलं की माझी गुरुमाऊली निघून गेलेली आहे. कोणी सांगायला गेलेलं नव्हतं. रामरायांनी अंतर्ज्ञानाने, अंतरचक्षुनी, अंतर्विचारांनी त्या बेडकाच्या योनीशी संवाद केला आणि त्या बेडकाला विचारलं की अरे, धनुष्यबाण तिथे रोत असताना, त्या जमिनीमध्ये ठेवत असताना, तो ठेवत असतानाच तू सांगायचं ना, त्याच वेळी ओरडायचं ना, त्याच वेळी सांगायचं ना. त्या बेडकाने काय उत्तर दिले माहितीये का? बेडक योनीनं, त्या बेडकाने असं रामरायांना उत्तर दिलं की रामा, अरे ज्याच्यासाठी माझी ही योनी निर्माण झाली, ज्याच्यासाठी मी जन्माला आलो, तुमच्या धनुष्यबाणानं मला मुक्ती मिळाली. तुमच्या हातून मला ते मरण यायचं होतं, तुमच्या हातून मला मरण आवश्यक होतं आणि मला आता तुमच्या हातून हे मरण आल्यामुळे मला सद्गतीची चिंता नाही, मला आता पुढच्या कोणत्याही विषयाची चिंता नाही. रामा, तुमच्या हातून मरण येण्यासाठी तर मी इथे आलो होतो. पहा, अशा प्रकारची यथा सांगरे कर्म तेही घडेना. जर चांगलं कर्म घडलं ना, तर अशा प्रकारची वृत्ती अखंड आपल्या मनामध्ये जागी राहते. ही साध्या साध्या प्राण्यांच्या मध्ये राहते. समर्थांनी तेही वर्णन केलं की परनाळी पाहुनी उचले जीव सृष्टी विवेके चाले आणि पुरुष होनी भ्रमले यासी काय म्हणावे. साहेबाचं लोटांगणी जावे, तेथे नीचासारिखे व्हावे आणि देवाचं न म्हणावे, हा कोण धर्म. पहा, भगवंत आणि मी, भगवंताचं अनुसंधान आणि मी त्याच्याशी एकरूप होण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे चिंतन. दया पाहता सर्वभूती असे ना, त्याच्यासाठी हे उदाहरण दिलं. एक आंधळी बाई अमरनाथच्या दर्शनाला चाललेली आहे आणि अमरनाथच्या दर्शनाला चाललेली असताना सहज तिथून काही मुलं चालली होती आणि त्यांची आपसात चर्चा चालली होती. आता ही बाई अंध आहे, वाटेनं चाललेली आहे, हिला दिसत नाहीये. बरं ठीक आहे, जाईल कशी तरी कोणाचा तरी हात धरून, पण तिथे गेल्यानंतर तिला अमरनाथचं दर्शन होईल का. आता यांना त्याची काहीच खरं गरज नव्हती, पण स्वभाव त्याने त्या अंधबाईंना जाऊन विचारलं, आजीना, की तुम्ही म्हणाले कसे तरी अमरनाथला जाल, तिथे तुम्ही पोहोचाल, पण तिथे गेल्यानंतर अमरनाथाचं दर्शन कसं घ्याल, तुम्हाला दिसत नाहीये. त्या अंधबाईंनी जे उत्तर दिलंय ना, ते ऐकण्यासारखं आहे. त्या अंधबाई म्हणते की मी अमरनाथला पाहू शकले नाही, मी अमरनाथचं दर्शन घेऊ शकले नाही, तर अमरनाथ मुझे देखेंगे. अमरनाथ माझ्याकडे पाहतील, अमरनाथ मला दर्शन देतील. ही श्रद्धा, ही भक्ती, हा भाव आणि हे ईश्वराबद्दलची निष्ठा अंतकणामध्ये राहण्यासाठी समर्थ म्हणतात, फुकाचे मुखी नामतेही वसेना. अरे असं नाम तू त्याच्यासाठी घे, ही वृत्ती अंतकणामध्ये जागी राहण्यासाठी नाम घे आणि ते नाम आपण घ्यावं, त्या नामातून हा आनंद घ्यावा. अशा प्रकारचा हा समर्थांचा समर्थ उपदेश आज या श्लोकाच्या माध्यमातून आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.